आदर्श व्यक्तिमत्व, चांगलं व्यक्तिमत्व आहे या वसई परिसरातील. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे ही विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. यस, पंचांचा इशारा सुरेंद्रजी घाटाळ यांचा आलेला आहे. सामन्याला सुरुवात. गोलंदाज सतीश जाबर परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. षटकातील पहिला चेंडू. आता मात्र बॅटची एज. चेंडू जाईल गली रिजन मध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए या संघाचं. सतीश राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस बॅकफुटवरती येऊन चेंडूला दिशा दिलेले. चेंडू जाईल शॉट पाहिल्याच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. दोन क्षेत्रक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू स्टॉप मात्र केलाय परंतु 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. खराब बॅकअप, खराब फेकी, त्याचाच फायदा उचललाय. 3 धाव मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही फलंदाजांनी आणि या 3 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा लागल्या गेलेल्या. धावसंख्या 4, बिनबाद 4. अतिशय संत आणि सावध सुरुवात करताना 2 बॅटर आपण पाहतोय. जितेंद्र बरफ अँड अर्जुन थालकर. अर्जुन खेळतो वैयक्तिक 3 या आकड्यावरती. त्यानंतर जितेंद्र बरफ खेळतोय वैयक्तिक 1 या आकड्यावरती. यावेळेस हवेमध्ये चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. रनआउटची संधी. पाहायचं काय घडते मैदानाच्या आतमध्ये. खराब क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. यंग मराठा चिंचोडी संघाच्या माध्यमातून सहज आणि सोपा झेल धरतीला मात्र दान दिलेला आहे या खेळाडूने. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्रिकेट. यस, नक्कीच महेंद्र पवार होता, डीजे मॅन आहे या स्पर्धेचा. त्याच्या माध्यमातून ही चूक मात्र झालेली आहे. यावेळेस खेळायचा होता ऑन साईडला परंतु चेंडू पडला थोडंसं बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज सतीश मार्फत. चेंडू टाकून झाले 4. षटकातील 5वा चेंडू. आता मात्र बॅकफुटवरती येऊन चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण, त्याचाच फायदा उचललाय. 2 धावा पूर्ण आणि या 3 धावा. खराब फेकी, डायरेक्ट हिट आणि आता मात्र फलंदाज बाद. तीन धावा पूर्ण आणि 4थ्या धाव घेण्याकरता निश्चितच थोडासा अपुरा राहिला बॅट्समन. 4थी धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल. धावसंख्या धावफलकावर 9 धावा या ठिकाणी लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू टाकून झाले आहेत 5. षटकातील शेवटचा चेंडू असेल. वेलकम हितेश जुगांगडा या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. महेश डोळे नवीन बॅटर, न्यू फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला असेल महेश. सतीश जाबर. षटकातील शेवटचा बॉल. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल मात्र निर्धाव. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 9 धावा लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा, 1 गडी बाद. आता पाहायचं आहे 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. दुसऱ्या षटकासाठी पाहायचं आहे कोणता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल हे आता आपण पाहणार आहोत. यंग मराठा चिंचोडी संघाच्या माध्यमातून पाहायचं आहे कोणता गोलंदाज सज्ज होणार आहे. चिंचोडी संघ आपण जर पाहिलं तर एक चांगला नामांकित संघ आहे. यंग मराठा चिंचोडी, यंग ब्रिगेडने भरलेला हा संघ आपण पाहतोय. त्यानंतर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए संघाचा जर विचार केला तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले बॅटर आहेत, चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ होईल यात काही शंका नाहीये. आता मात्र गोलंदाज रितेश दांडेकर हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. हायवे एंडने सुरुवात करेल या षटकाची.
तर स्ट्राईक रेटला फलंदाज अर्जुन थालकर. अर्जुन एक अनुभवी बॅटर आहे. मागील काही वर्षापासून मागील काही सीझनपासून भरपूर तो चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतोय. परंतु या सामन्यामध्ये पाहायचं आहे कशा प्रकारचा खेळ करेल आपल्या संघाकरता. गोलंदाज रितेश दांडेकर. षटकातील पहिला चेंडू असेल. डेड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. रनअपमध्ये चुकतोय. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर शॉट रनअपने यावेळेस गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती. षटकातील पहिला चेंडू असेल रितेश टू अर्जुन. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर अर्जुन याने, परंतु चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये चांगला चेंडूची नोंद. निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज रितेश. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने अर्जुनसाठी. आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये. अपील आणि फलंदाज बाद. दुसरा गडी बाद झालेला आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए या संघाचा. अर्जुन थालकर. अर्जुनाचा जर विचार केला तर तो फक्त आणि फक्त 3 धावा करून तो तंबूत परततोय. बॅटची एज लागली होती. कॉट बिहाइंड विकेट स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूत परततोय. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर कल्पेश थालकर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. कल्पेश थालकर याचा जर विचार केला तर तो डावखुरा त्याचा बॅटर आहे. कल्पेश असेल स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज महेश डोळे. रितेश दांडेकर. अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेली आहे या 2 चेंडूमध्ये. षटकातील तिसरा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू पहिल्यांदा थोडासा उंच उसळी घेतोय आणि सरळ विकेट किपर याच्याकडे जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर सुरुवात आपण जर पाहिली तर रितेशच्या माध्यमातून झालेली आहे. या पहिल्या 3 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारून दिले नाही आहेत. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. क्या बात आहे. अतिशय सुपर गोलंदाजी बाय रितेश दांडेकर. चांगला लाईन चांगला लेंथमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारून देत नाहीये. समोरील फलंदाजांना 4 चेंडू लागोपाठ तो निर्धाव टाकतोय हा गोलंदाज रितेश दांडेकर. एक कमी वयाचा टॅलेंटेड गोलंदाज आहे, परंतु जर पाहिलं तर ॲबिलिटी गुणवत्ता क्षमता मात्र भरपूर आहे. अतिशय सुपर सुरुवात केलेली आहे या षटकामध्ये. दुसरा षटक तो हाताळतोय. 4 चेंडू त्याने डिलिव्हर केलेले आहेत. षटकातील 5वा चेंडू असेल. बॅटर कल्पेश साडे. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू. बॅटची एज. चेंडू जाईल शॉर्ट फाईनलच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत जर पाहिलं तर काय करते मैदानाच्या आतमध्ये अपील आणि फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे कल्पेश थालकर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा अपुरा राहिला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र झालेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये यंग मराठा चिंचोळी संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा लागल्या गेलेल्या आहेत. फक्त आणि फक्त 10 धावा लागल्या गेलेल्या आहेत धावफलकावरती. 3 गडी बाद झालेले आहेत एकंदरीत वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए संघाचे. आता मात्र नवीन बॅटर रंगनाथ वळवी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. रंगनाथ आणि महेश हे 2 बॅटर. आता या 2 बॅटर्सना काय जबरदस्त कामगिरी करावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, जेणेकरून आपण जर पाहिलं तर 3 षटकामध्ये 30 किंवा 40च्या पलीकडे एक धावसंख्या उभा दे तर डेफिनेटली चांगली धावसंख्या ही म्हणता येईल. परंतु आपण जर पाहिलं तर त्याच्या विरोधात संघ आहे यंग मराठा चिंचोळी. गोलंदाज सुद्धा तितकाच चांगला आहे रितेश दांडेकर. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. फक्त आणि फक्त 1 धाव तो खर्च करतोय. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेस हवेमध्ये चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल फर्स्ट स्लिपमध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट. षटक संपलेलं आहे दुसरं. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 11 धावा लागल्या गेलेल्या आहेत. खूपच खराब सुरुवात झालेली आहे पहिल्या 2 षटकामध्ये.
वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा लागल्या गेलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा स्ट्रगल करताना आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए संघ. कारण एक चांगला संघ आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. जर पाहिलं तर भरपूर वर्षानुवर्ष डेफिनेटली चांगलं जर पाहिलं तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे त्याच्यामध्ये, परंतु कोणत्याही बॅटरला चांगल्या प्रकारे कामगिरी मात्र करता आली नाहीये. अनिकेत मस्कर गोलंदाज अंतिम षटक टाकण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल अनिकेत मस्कर. षटकातील पहिला बॉल. रंगनाथाचे स्ट्राईक एंडला. आता मात्र हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न. झेल मात्र कंप्लीट. फलंदाज होईल बाद तो म्हणजे रंगनाथ वळवी. बॅक टू द पवेलियन गॉन. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता रंगनाथ याचा, परंतु आपण जर पाहिलं तर एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं त्या चेंडूवरती. टायमिंग प्रॉपर साधली नव्हती आणि आपण जर पाहिलं तर झेल देऊन तो तंबूत परततोय रंगनाथ. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज सूरज धेंडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. गोलंदाज अनिकेत याने पहिल्याच चेंडूवरती विकेट मात्र प्राप्त केलेला आहे. विकेट प्राप्त केल्यानंतर जर पाहिलं तर आत्मविश्वास थोडासा बळावला असेल, वाढला असेल गोलंदाज अनिकेत याचा. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू असेल. यावेळेस खेळायचा होता ऑनसाईडच्या दिशेने. अपील जरूर केलेली आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव मात्र अतिरिक्त मिळेल. आजच्या दिवसामध्ये पहिला चेंडू वाईड पडलेला आहे अनिकेतच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला सूरज असेल त्याच्यावरती आता मात्र जबाबदारी आहे. गोलंदाज तयार. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू सोडून दिलेल्या चेंडूला पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. लागोपाठ 2 चेंडू वाईट हाताळतोय गोलंदाज. धावसंख्या धावफलकावर 13 धावा या ठिकाणी लागल्या गेलेल्या आहेत. यानंतर होणारा सामना असेल इशिका 11 तरखड वर्सेस बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत, तर आपण सज्ज राहायचं आहे. गोलंदाज अनिकेत तयार. आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही, कोणताही समन्वय झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. आता मात्र डॉट डिलिव्हरी आलेली आहे गोलंदाज अनिकेत मस्कर मार्फत. पुन्हा एकदा तयार. आता मात्र डेफिनेटली लागोपाठ 2 चेंडू बीट करतोय. निर्धाव हाताळतोय हा गोलंदाज. चांगला लाईन अँड चांगला लेनमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय. समोरील बॅटर जो आहे आपण जर पाहिलं तर सूरज, त्याला मात्र फारसं काही समजत नाहीये कशा प्रकारे हा शॉट सिलेक्शन करावा. यावेळेस आता मात्र हवेमध्ये चेंडूच्या खाली आपण जर पाहिलं तर डेफिनेटली चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे सतीश मार्फत. चांगला झेल मात्र कंप्लीट करतोय. आणखीन एक फलंदाज बाद होईल तो म्हणजे सूरज धिंडा. बॅक टू द पवेलियन गॉन. 0वर बाद होऊन तो तंबूत परतलेला आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर किती चेंडू डिलिव्हर झालेले आहेत, एकंदरीत 4 चेंडू अद्यापर्यंत डिलिव्हर झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आय थिंक खर्च केलेले आहेत, ते पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च केले होते गोलंदाज अनिकेत याने. आता मात्र फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामध्ये. देवेश आलेला आहे न्यू बॅटर. देवेश डोळे हा बॅटर आहे, नव्यानेच चालेला आहे फलंदाज. स्ट्राईक एंडला असेल, थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए हा संघ. अनिकेत तयार. षटकातील 5वा बॉल असेल. आता मात्र यावेळेस काय घडते, फोर्स करण्याचा प्रयत्न होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॅटरच्या माध्यमातून आणि तो या ठिकाणी बीट होतोय. अतिशय खराब फलंदाजी या पहिल्या इनिंगमध्ये झालेली आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए या संघाची. आता मात्र शेवटचा बॉल असेल. यावेळेस चांगला फटका अद्यावत केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट
दुसरा धावाचा प्रयत्न खराब, क्षेत्ररक्षण फ्लंबलिंग पाहायला मिळाली. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सहज आपण जर पाहिलं तर नाही तर 2 धावा आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज झालेला आहे बाद. 2 धावा मिळतील आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा लागल्या गेलेल्या आहेत आणि 16 धावांचं टार्गेट असेल 18 चेंडूमध्ये. पाहायचं आहे ते कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील यंग मराठा चिंचोडी संघाच्या माध्यमातून किंवा त्या धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए या संघाच्या माध्यमातून हे आता आपण दुसऱ्या इनिंगमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. इशिका 11 तरखड संघाचा कर्णधार, त्यानंतर बिरसा मुंडा सातिवली संघाचा कर्णधार. प्लीज आता आपण लगेचच टॉस करणार आहोत. विनंती असेल दोन्ही संघांना आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता आपल्या टॉस बॉक्समध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत तर आपण विनंती असेल टॉस करून घ्यायचं आहे. विकेश भडांगे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. विकेश भडांगे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. एका बाजूला इशिका 11 तरकट, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. टॉस होतोय. इशिका स्पोर्ट्स तरकट याने कॉल दिलेला आहे. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल, निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर इशिका 11 तरखड या संघाला फलंदाजी करण्याकरता आमंत्रण मात्र दिलेलं आहे. दोन्ही संघाने या मॅच नंतर तयार राहायचं आहे. तर आता मात्र विनंती असेल वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए संघाला क्षेत्ररक्षण प्लीज लावून घ्या. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. वेळेबद्दल सहकार्य करा, घाई करा आणि आम्हाला सहकार्य करा. यंग मराठा चिंचोडी संघाच्या माध्यमातून सतीश जाबर आणि आतिश मडवी ओपनिंग जोडी, ओपनिंग पेयर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. स्ट्राईक एंडला आतिश मडवी असेल, नॉन स्ट्राईक एंडला सतीश जाबर. गोलंदाजी करण्याकरता अर्जुन थालकर षटक क्रमांक 1 पहिलं हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. अर्जुन असेल गोलंदाजी ट्रॅकवर. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय आतिश मडवी. याला पंचांचा इशारा आलेला आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. 16 धावांचं टार्गेट लक्ष्य आहे. ते चेस करण्याकरता 2 बॅटर आपण पाहतोय. आतिश असेल स्ट्राईक एंडला, अर्जुन राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल या षटकाची. पहिला बॉल. यावेळेस बॅटची एज
चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट झालेली आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने डावाची सुरुवात मात्र झालेली आहे. श्री गणेशा होतोय. या दुसऱ्या डावाची अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे. सतीश मडवी या बॅटरचा बॅटची एज लागली होती. बॅटची एज लागून सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला होता शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट झाली होती या फटक्यावरती चेंडूवरती. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय सतीश जाबर, जो एक डेफिनेटली नामांकित बॅटर आहे. चांगला बॅटर, मजबूत देशटीचा बॅटर आहे. एक चांगला प्रोफेशनल खेळाडू आहे. निश्चितच जर पाहिलं तर भरपूर काही सीझनमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन असो किंवा KCA मध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिलेला आहे. सतीश जाबर हा बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. डावखुरा त्याचा फलंदाज आहे. त्याच्या विरुद्ध जर पाहिलं तर ऑन साईडला दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेले आहेत. सतीश साडी गोलंदाज तयार. अर्जुन षटकातील दुसरा बॉल असेल. फलंदाज सतीश साडी. यावेळेस चांगला फटका, हवाई सफर, चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. सरळ 6 धावांसाठी षटकार. आजच्या दिवसातला पहिला षटकार आपण पाहतोय सतीश जाबर याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त बॅटर आहे. काय जबरदस्त शॉट त्याच्या माध्यमातून एक्झिक्यूट केलेला आहे. तर या षटकाराने अकाउंट ओपन झालेलं आहे. फलंदाज सतीश याचं. संघाची धावसंख्या फलकावर 7 धावा. यावेळेस आता मात्र अपील. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. पंच मात्र फेटाळून लावले अपील. डेफिनेटली एक धाव मात्र मिळणार नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न अर्जुन मार्फत. भरपूर वेगाने चेंडू हाताळला होता. हाईट फॅक्टर हे महत्त्वाचं कारण ठरलं होतं. पर्सेंट दर्शवलेला आहे. चेंडू जाईल निर्धाव. षटकातील चौथा चेंडू असेल अर्जुन. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये 7 धावा तो खर्च करतोय फलंदाज सतीश साडी. आता मात्र ओव्हर पिच चेंडू. चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 3 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. लवकर मॅच फिनिश करण्याच्या उद्देशाने डेफिनेटली उतरलेला आहे फलंदाज सतीश जाबर. अर्जुन तयार. षटकातील 5वा चेंडू असेल. आता मात्र हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली पायीचा क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद, तो म्हणजे सतीश जाबर. बॅक टू द पवेलियन गॉन. सतीश जाबर 12 धावा करून तो तंबूत परतलाय. डेफिनेटली मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु जर पाहिलं तर चेंडू प्रॉपर बॅटमध्ये आला नाहीये. मिस टाइम स्ट्रोक झाला होता. आता आपण जर पाहिलं तर ऑन साईडला चांगला झेल मात्र जज केला आणि चांगला झेल मात्र कंप्लीट केलेला आहे. पहिला विकेट डाऊन झालेला आहे. सतीश जाबर हा फलंदाज बाद झालेला आहे. त्याच्या जाग्यावरती प्रदीप जाबर नव्यानेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. प्रदीप हा फलंदाज. आता आपण स्ट्राईक एंडला त्याला पाहणार आहोत. 3 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा बॉल. 5 चेंडू टाकून झाले आहेत. गोलंदाज अर्जुन थालकर 13 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत, परंतु एक गडी त्याने प्राप्त केलेली आहे. 13 धावा खर्च करतो. 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. सतीशला बाद त्याने केलेलं आहे. आता मात्र प्रदीप जाबर न्यू बॅटर एंटर झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन याला आता मात्र काहीच वेगळं मॅजिकल गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. आता मात्र चांगला फटका. चेंडूला स्लॉक केलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी विजयी षटकार. या षटकाराने सामना मात्र जिंकलेला आहे यंग मराठा चिंचोडी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन यंग मराठा चिंचोडी संघ आणि हार्ड लक वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए. दोन्ही संघाने हँडशेक करायचं आहे आणि मैदान सोडायचं आहे. आजच्या दिवसातील डेफिनेटली यंग मराठा चिंचोडी संघाने हा मॅच मात्र जिंकलेला आहे.
अतिशय जबरदस्त कामगिरी राहिली सतीश याची. डेफिनेटली आता आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत. सतीश जाबर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सतीश यांनी यायचं आहे. सतीश जाबर ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. डेफिनेटली बॅटिंग करत असताना 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यानंतर गोलंदाजी करत असताना खूपच कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि तो ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामन्याचा हिरो, ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे या मॅचमध्ये. त्याची निवड मात्र झालेली आहे. त्याने यायचं आहे. आता मात्र आपण होणारा सामना पाहणार आहोत. इशिका 11 तरखड वर्सेस बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. सातिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्याकरता इशिका 11 तरखड या संघाला बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलं गेलेलं आहे. सामना मात्र 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. इशिका 11 तरखड वर्सेस बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या 2 संघाच्या दरम्यान आता मात्र आपण हाय व्होल्टेज सामना पाहणार आहोत. दोन्ही संघाचा जर कारकिर्दी जर पाहिली तर भरपूर सामने, भरपूर स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. आता पाहायचं या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल. एक दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघ टफ फाईट डेफिनेटली एकमेकांना देतील यात काही शंका नाहीये. तर यस सतीश मात्र आलेला आहे. आपण आपल्या आयोजकांच्या माध्यमातून सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. सामनावीर ठरतोय या सामन्याचा सतीश जाबर, तो सुद्धा आलेला आहे. आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चांगली कामगिरी राहिली आहे पहिल्या मॅचमध्ये. तर यस आपल्या आयोजकांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय सतीश जाबर याचा. ऑल द बेस्ट सतीश जाबर फॉर नेक्स्ट मॅच आणि मान्यवरांचा खूप खूप आभार. सुरू होणारा सामना बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली वर्सेस इशिका 11 तरखड या 2 संघांच्या दरम्यान सामना मात्र चालू होतोय मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. इशिका 11 तरखड वर्सेस बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवून द्या प्लीज. आपल्या